जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एक वार वर्ड्स ऑफ होप या कार्यक्रमाच्या द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत. स्वर्गीय परमेश्वराची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी ज्या जिवंत देवाने संपूर्ण मानवाला निर्माण केलेला आहे त्या मानवाने सर्व गोष्टीची माहिती करून घ्यावी, त्याचप्रमाणे त्याच्या जीवनासाठी आणि विशेष प्रकारे सार्वकालिक जीवनासाठी ज्या उपयोगी गोष्टी आहेत त्या सुद्धा त्याने माहिती करून घ्याव्यात, हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आज आपण विशेष प्रकारे परमेश्वराच्या वचनामधून परमेश्वर काय आम्हाला सांगू इच्छितो हे पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक आपण स्वतःला जिवंत देवाच्या हातामध्ये देऊया, यासाठी की जे काही वचन, जे काही शब्द किंवा जे काही प्रवचन परमेश्वराच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ते तुम्हाला अवगत व्हावं, ते तुम्हाला समजावं आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या मंडळीच्या द्वारे वर्ड्स ऑफ होप हा कार्यक्रम परमेश्वरा अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. स्वर्गीय बापा, तुझं वचन, तुझी इच्छा प्रत्येक मानवापर्यंत जावी हे परमेश्वरा तू पहिलेच योजलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विशेष आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझं वचन प्रत्येकाला समजण्यासाठी तू ज्ञान पुरव, तुझी बुद्धी पुरव आणि विशेष प्रकारे स्वर्गीय बापा तू त्यांना समंजसपणा दे, हीच माझी विनंती आहे. का योग्य आहे, का योग्य नाही, यावर त्यांनी विचार करावा, मनन करावं, यासाठी त्यांचं सहाय्य कर स्वर्गीय बापा. तुझं वचन सांगत असताना प्रभू संपूर्ण यंत्रणेचा ताबा तू घे आणि प्रत्येक प्रेक्षकांना आणि विशेष प्रकारे परमेश्वरा सर्व भाविकांना तुझ्या हातामध्ये घे, हीच माझी इच्छा तुझ्याकडे आहे. आता आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये येतो, आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. जिवंत परमेश्वराच्या वचनामध्ये विशेष प्रकारे आज आपण पाहणार आहोत. आजचा जो विषय आहे तो आहे नमुना पहा किंवा बिहोल्ड द पॅटर्न. आणि विशेष प्रकारे जे धार्मिक जगत आहे, ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, यांना याबद्दल थोडकी माहिती आहे, पण अजूनही पुष्कळ गोष्टी माहिती होणं आवश्यक आहे. कारण अजूनही काही धार्मिक जगतामध्ये एक गोंधळ उडालेला आहे. आम्हासाठी कोणत्या गोष्टी आहेत किंवा आमच्यासाठी आता कोणत्या गोष्टी नाहीत, हे सुद्धा पुष्कळ धार्मिक जगतातील लोकांना समजण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. कारण त्यांनी त्यावर कधी जास्त विचार केलेला नसेल किंवा त्यांनी तसा प्रकारचा प्रश्नही कधी त्यांच्या अभ्यासकांना, म्हणजे ज्या अभ्यास शिकवणारे आहेत त्यांना विचारला नसेल. फक्त त्यांना वाटतं की सर्व काही आमच्यासाठी आहे आणि सर्व गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत आणि ज्या कठीण आहेत त्याच फक्त रद्द झालेल्या आहेत आणि ज्या सोप्या आहेत त्याच आम्हाला दिलेल्या आहेत. अशा प्रकारचा गोंधळ अनेकांचा उडालेला आहे. जुना करार आणि नवीन करार, म्हणजे जुन्या करारामध्ये ज्या कठीण गोष्टी आहेत त्या रद्द झालेल्या आहेत असं अनेकांना वाटतं धार्मिक जगतामध्ये, आणि ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या अजूनही चालू आहेत अशाही प्रकारचं वाटतं. म्हणजे त्याप्रमाणे गोंधळ उडालेला आहे विशेष प्रकारे जुन्या करारा संदर्भामध्ये आणि नवीन करारातील काही गोष्टी संदर्भामध्ये. पण बायबल तुम्हाला आणि मला सुरुवातीपासून सांगत आहे की परमेश्वर जो आहे तो कधीच त्याने मानवाला गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी कधीच सांगितलेल्या नाहीत. त्याने प्रत्येक गोष्टीचा एक नमुना मानवाला दिलेला आहे, जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत.
आणि त्याबद्दलच आज आपण विशेष प्रकारे विचार करणार आहोत. पॅटर्न आहे, नमुना आहे, त्या नमुन्यानुसार सर्व गोष्टी व्हायला पाहिजेत. जे काही आराखडा रचण्यात आलेला आहे त्या प्रकारे काही गोष्टी घडायला पाहिजेत. आम्हाला माहित आहे की मोठमोठ्या ज्या इमारती आहेत, भल्या मोठ्या इमारती आहेत, गगनचुंबी आहेत, आणि मग त्यांच्या इमारतीचा पायापासून तो वरपर्यंतचा संपूर्ण आराखडा तयार केला जातो. कशा प्रकारचं सिमेंट लागणार आहे, कशा प्रकारचं त्या ठिकाणी पाया रोवल्या जाणार आहे, कशा प्रकारचं त्या ठिकाणी लोखंड आणि सिमेंट आणि रेती आणि अनेक ज्या गोष्टी त्या इमारतीला लागतात, दगडापासून तर विटापर्यंत, या सर्व गोष्टींचं पहिले आराखडा तयार केला जातो आणि नंतर त्या इमारतीची बांधणी होत असते. आणि वारंवार त्या आराखड्याप्रमाणे, म्हणजे त्या ब्ल्यूप्रिंट प्रमाणे किंवा ज्या प्रकारे तो नकाशा काढण्यात आलेला आहे त्या नकाशाप्रमाणे ही इमारत तयार होत आहे की नाही यासाठी मोठे तज्ञ इंजिनियर्स वारंवार लक्ष देत असतात, जेणेकरून त्या इमारतीला काही होऊ नये, कारण ती गगनचुंबी इमारत आहे. आणि मग जेव्हा आम्ही ती तयार झाल्यानंतर पाहतो आम्ही अचंबित होतो, पण त्यासाठी पहिले एक नकाशा तयार करण्यात आलेला आहे आर्किटेक्चर कडून आणि मग इंजिनियर कडून आणि बांधकाम जे लोक आहेत त्यामध्ये त्यांच्याकडून त्या सर्व गोष्टी रचल्या गेल्यात हे आम्हाला पाहायला मिळतं. त्यांनी जसं मनाला आलं तसं वाढवलं आणि मग एखाद्या दुसऱ्याच्या मनामध्ये वेगळीच कल्पना नंतर आली आणि मग त्याने तिसरं काहीतरी केलं, असं होत नाही. ते पहिलेच त्याचा आराखडा तयार केला जातो. आणि म्हणून आजही आपण पाहतो की आमचं सरकार किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट जे आहे, तुमचे जे नकाशे आहे ते तुम्हाला पारित करून घ्यावे लागतात, पास करून घ्यावे लागतात, आणि मग त्याप्रमाणे तुमचं बांधकाम आहे की नाही हे सुद्धा पाहणारे लोक येत असतात, जेणेकरून त्या इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवाला किंवा आजूबाजूला कोणाला काही इजा होऊ नये यासाठी या गोष्टी पाहिल्या जातात. आणि म्हणून या गोष्टींकडे आम्ही बारकाईने लक्ष देत असतो. पण तसं जर आम्ही आत्मिक जीवनामध्ये आल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या नासमजामुळे घडल्यामुळे अनेक गोष्टींचा गोंधळ उडालेला आहे हे आम्हाला समजत नाही. आणि आम्ही असं समजतो की हे आम्हाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, जसं पाहिजे तसं करण्यासाठी. हे आम्ही आमच्या मनाची समजूत करून घेतल्यामुळे पुष्कळ गोष्टींमध्ये गोंधळ उडालेला आहे. आता विशेष प्रकारे मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. पॅटर्न, नमुना म्हणजे आमच्या समोर एक कित्ता ठेवण्यात आलेला आहे, उदाहरण देण्यात आलेलं आहे, त्यानुसार काही गोष्टी करणं आवश्यक आहे. विशेष प्रकारे आम्ही पाहू इच्छितो की देवाने नोहाला सुद्धा एक नमुना दिलेला होता. आता विश्वासणाऱ्यांना आणि जे बायबलचे विद्यार्थी आहेत आणि विशेष प्रकारे अभ्यास करणारे सर्वजण आहेत त्यांना माहित आहे की नोहाला कोणती कामगिरी देण्यात आलेली होती. विशेष प्रकारे त्याला तारू बांधण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं, कारण देवाने ठरवलं होतं की मी आता संपूर्ण जगाचा पाण्याने नाश करणार. आणि नोहा आणि त्याच्या कुटुंबाला आणि सर्व जीवधारी प्राणी आहेत त्या प्रत्येक प्राण्यामधून एक नर आणि मादी अशा प्रकारे घेऊन परमेश्वराला त्या तारूची बांधणी करायची होती. आणि तो कसा नमुना दिला त्याकडे आपण लक्ष देऊया. पाहूया आपण की देवाने पॅटर्न कशा प्रकारे दिलेला आहे. विशेष प्रकारे उत्पत्तीचं पुस्तक, बायबल मधलं हे पहिलंच पुस्तक आहे. त्याच्यामधलं विशेष प्रकारे मी आपल्यासाठी काढतो 6वा अध्याय, उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 14 ते 16 हे वचन. लक्ष द्या या वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 14 ते 16 वचन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात, उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याच्या खालचा दुसरा व तिसरा असे मजले कर. परमेश्वराने
स्वतः नोहाला या तारवा संबंधामध्ये म्हणजे या जहाजा संबंधामध्ये सर्व माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे हे जहाज तू बांधावं आणि या तारवामध्ये नेमकं काय काय असावं, कोणतं लाकूड वापरावं हे सुद्धा स्पेसिफिक म्हणजे देवाने त्याला त्यामध्ये निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. कारण देवाने त्या लाकडाचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे की गोफेर लाकूड तुला वापरायचं आहे. आणि बायबल काय सांगतं आणखीन आपण पाहणार आहोत. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 22वे वचन. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. लक्ष द्या या वचनाकडे. इथे काय लिहिण्यात आलेलं आहे, देवाने जे काही त्याला सांगितलं म्हणजे जो काही नमुना पॅटर्न या जहाजा संबंधामध्ये परमेश्वराने त्याला दिला ते त्याने केले. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की त्याने देवाने जे सांगितलं ते त्याने तंतोतंत केलं. त्यामध्ये त्याने आपली बुद्धीचा वापर किंवा शॉर्टकटचा वापर केलेला नाही. देवाने जर विशिष्ट सांगितलेला आहे तर त्यामध्ये त्याने परंतु हा शब्द प्रयोग देवासोबत केला नाही किंवा वापरल्यानंतर मग देव काय बोलेल मग नंतर मी पाहून घेईल अशा प्रकारचं त्याने केलं नाही. कारण बायबलमध्ये सांगण्यात आलं देवाने त्याला तारवा संबंधामध्ये जहाजा संबंधामध्ये जो काही नमुना दिलेला होता त्याचप्रमाणे त्याने बांधणी केली. त्यामुळे बायबल आम्हाला सांगतं की नोहा व त्याचं संपूर्ण कुटुंब त्या भर जलप्रलयामधून महाप्रलयामधून वाचल्या गेलेलं आहे. देवाने ते वाचवलं कारण देवाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी तसं केलं. कारण देवाने जो नमुना दिला तो विशेष प्रकारे त्यांना वाचवण्यासाठी होता हे लक्षात घ्या. आणि मग आज हे संपूर्ण जग जे दिसत आहे ते नोहाच्या कुटुंबाच्या द्वारे नंतर त्याची सुरुवात झालेली आहे. नोहा आणि बायबल सांगतं त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि त्याच्या 3 सुना अशा 8 व्यक्तींच्या द्वारे आज संपूर्ण जगामध्ये जे मानव आहेत त्यांची ही एक नव्याने झालेली ओळख आहे किंवा हा नवा इतिहास त्यांच्यासाठी आहे. नोहाच्या पूर्वीचा जो आहे त्याला आपण जुना इतिहास म्हणूया. कारण तो इतिहास जो काही आहे परमेश्वराने त्या लोकांना कशा प्रकारे मारून टाकलं आणि कशा प्रकारे त्या लोकांना त्या ठिकाणी जलामध्ये समाधी मिळाली आणि ते पाण्यामध्ये गडप झाले हे आम्हाला माहीत आहे. एकही प्राणी, एकही पशु आणि एकही जीवजंतू वाचलं नाही आणि त्यामध्ये मानव सुद्धा होता हे बायबलमध्ये आहे. फक्त नोहा त्याचं कुटुंब म्हणजे 8 व्यक्ती वाचल्या गेलेल्या आहेत. देवाने सांगितलेल्या पॅटर्ननुसार नमुन्यानुसार त्यांनी कार्य केलं हे सर्वात महत्वाचं आहे. आणखीन आपण समोर जाऊया बायबलमध्ये की आम्हाला माहित आहे की परमेश्वराने मोशेला काय सांगितलं आणि मोशेने काय केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूया. मोशेला सुद्धा देवबापाने नमुना दिलेला होता तो आपण पाहणार आहोत. तो आहे विशेष प्रकारे जुन्या करारामध्येच निर्गम याचं पुस्तक आहे. जुन्या करारामध्ये निर्गमचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि 9वं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. देवाने स्वतः मोशेला दिलेला हा एक नमुना आहे, कित्ता आहे आणि ते त्याला करायला सांगितलेलं आहे ते आपण वाचणार आहोत. निर्गम याचा 25वा अध्याय आणि 9वं वचन. बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 25 वर्स 9. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. निवास मंडप बायबलमध्ये विशेष प्रकारे सांगण्यात आलेला आहे. कारण जेथे परमेश्वर निवास करणार आहे अशा प्रकारचा निवास मंडप देवाने स्वतः
मोशेला सांगितलेलं आहे की तू अशा प्रकारचं निवास मंडप कर. त्यासाठी मग कसं कापड लागावं, मग त्यामध्ये नेमकं त्या ठिकाणी साक्षीचा कोश आणि त्याचप्रमाणे सोन्याचा दीपवृक्ष आणि मग त्याचं सर्व काही लांबी रुंदी आणि सर्व पडदे आणि त्याचं अंगण कसं असावं, हे सर्व परमेश्वराने त्याला नमुने दाखल सांगितलेलं होतं. आणि बायबल काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया पुन्हा एक वार. याच निर्गमाच्या पुस्तकामध्ये 25वा अध्याय आणि 40वा वचन काय सांगतं बघा. एक्सोडस चॅप्टर 25 वर्स 40, 40वा वचन. आणि पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे. देवाने त्याला ज्या पर्वतावर हे संपूर्ण दाखविलं, नमुना कशा प्रकारे तयार करायचा आहे निवास मंडप, हे परमेश्वराने सांगितलं. कारण स्वतः देव त्या ठिकाणी येऊन वस्ती करणार होता. त्यासाठी परमेश्वराने त्याला हा नमुना दिला आणि बायबल सांगतं मोशेने तसं केलेलं आहे. ते विशेष प्रकारे आपल्याला इब्री करासपत्रामध्ये स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे. इब्री करासपत्र याचा 8वा अध्याय आणि 5वं वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. इब्री करासपत्र याचा 8वा अध्याय आणि 5वं वचन. पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप व छाया आहे त्यांची सेवा करिता. इथे स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे, पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तशी नवीन आज्ञा विश्वासणाऱ्यांना सुद्धा मिळालेली आहे, असं इब्री करास पत्रामधील लेखक विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. मोशेला जे सांगितलं त्याप्रमाणे मोशेने केलेलं आहे. याचा अर्थ अशा प्रकार आहे, देवाने जी आज्ञा दिली त्या आज्ञेप्रमाणे त्याने त्याला जे सांगण्यात आलेलं आहे तसं केलं आणि देवाने तेथे आपली वस्ती केली आणि इस्रायल लोकांना आशीर्वादित केलेलं आहे. हे आम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये आणि नंतरच्या पुस्तकांमध्ये आम्हाला संपूर्ण प्रकारे समजून येतं की परमेश्वर कशा प्रकारे त्यांना चालवित असे. त्याचप्रमाणे मंदिराची स्थापना आता सर्वात महत्वाची आहे. दाविदाने म्हटलं की परमेश्वरा मी तुझ्यासाठी मंदिर बांधू इच्छितो. पण परमेश्वराने म्हटलं की दाविदा तू नको तर तुझा मुलगा माझ्यासाठी हे बांधेल. आता आपण लक्ष देऊया की दाविदाने काय केलेलं आहे मंदिरा संदर्भामध्ये. कारण देवाचं मंदिर प्रथमतः या भूतलावर मानव बांधणार होता, मानवाच्या बुद्धीप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे आणि देवाने सांगितलेल्या नमुन्याप्रमाणे. त्या ठिकाणी आपण विशेष प्रकारे बायबलमध्ये जाणार आहोत. बायबलमध्ये विशेष प्रकारे पहिला इतिहास पवित्र शास्त्रामध्ये पुस्तक आहे. पहिला इतिहास याचा 28वा अध्याय आणि त्यातील काही वचन मी आपल्यासाठी वाचणार आहे. फर्स्ट क्रॉनिकल्स चॅप्टर 28 वर्सेस 11 to 13, 11 ते 13 वचन मी आपल्यासाठी वाचतो. पहिला इतिहास याच्या 28व्या अध्यायामधून. मग दाविदाने आपला पुत्र शल्मोन यास मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्यावरील कोठड्या व दयासनाचे स्थान यांचा नमुना दिला. त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूच्या कोठड्या, देव मंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्यास मिळाले होते ते सर्व त्याने त्यास दिले. त्याप्रमाणेच याजक व लेवी यांच्या कार्यक्रमाचा, परमेश्वराच्या मंदिरातील सेवे संबंधाच्या सर्व कामाचा आणि सेवे संबंधाच्या सर्व पात्राचा भेद त्याने त्याला सांगून दिला. देवाच्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं की दाविदाने दैवी प्रेरणेने म्हणजे देवाच्या आत्म्याने त्याला जो नमुना मिळालेला होता मंदिरा संदर्भामध्ये तो शल्मोनाला त्याने सांगितला आणि दिला की याप्रमाणे तू देवाचं मंदिर बांध. त्यानंतर 19 वचन यामध्येच
पहिला इतिहास याचा 28वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे तिकडेही लक्ष देऊया आपण. फर्स्ट क्रॉनिकल चॅप्टर 28 वर्स 19. परमेश्वराकडून जे काही या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे. दावीद राजा स्वतः म्हणत आहे आपल्या पुत्राला, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, परमेश्वराकडून जे काही या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे. म्हणजे यामध्ये तू काही भर घालू नको किंवा यामधून काही काढून टाकू नको. जे काही लिहून दिलेलं आहे ते सर्व मी तुला तयारी करून दिलेली आहे. पण देवाची इच्छा आहे की तुझ्या हातून हे घडावं. आणि मग त्याप्रमाणे दाविदाने देवाकडून आलेला जो नमुना मंदिरा संदर्भामधला होता तो त्याने शल्मोन राजाला दिलेला आहे आणि शल्मोनाने ते मंदिर बांधलेलं आहे. आता विशेष प्रकारे जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत, आम्हाला माहित आहे की यरुशलेम शहरामध्ये हे मंदिर उभारण्यात आलेलं होतं आणि या मंदिरावर अनेक वेळेस आक्रमण झालं. पुन्हा त्याची उभारणी झाली. यरुशलेमच्या ज्या काही भिंती आहेत त्या सुद्धा उभारण्यात आल्या आणि पुन्हा इसवी सन 70 मध्ये म्हणजे पहिल्या शतकामध्ये पुन्हा या मंदिरावर आक्रमण झालं आणि ते मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत त्या सर्वांना माहित आहे की आता आपण जे विश्वासणारे आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी भक्ती करतो, प्रार्थना करतो, कारण परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं की जेथे कुठे तुम्ही एकत्र जमाल त्या ठिकाणी जरी तुम्ही प्रार्थना केली तरी ती माझ्याकडे येणार आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा आम्हाला अनुभव किंवा उदाहरण आम्हाला शिष्यांकडून मिळालेलं आहे, प्रेषितांकडून मिळालेलं आहे. ते ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांनी मंडळ्या स्थापन केल्या आणि मग मंडळीचं सर्व कारभार कशा प्रकारे वडिलांकडे आला या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे. पण सर्वात महत्वाचं आहे की ज्या प्रकारे देवाने नोहाला तो नमुना दिला, देवाने जसं सांगितलं तसं त्याने केलं. त्याचप्रमाणे मोशेला त्याने निवास मंडपाचा, जेथे तो वस्ती करणार होता, जेथे तो राहणार होता, त्या निवास मंडपामध्ये कशा प्रकारची रचना असावी, कशा प्रकारचं सर्व पात्र असावेत हे परमेश्वराने त्याला सांगितलं आणि मोशेने सुद्धा जसं त्याला सांगितलं तसं त्याने केलेलं आहे. आणि मंदिरा संदर्भामध्ये तर आपल्या सर्वांना माहित आहे की दाविदाने अक्षरशः ते लिहून काढलं आणि आपल्या मुलाला दिलं की हे मंदिर अशा प्रकारे तुला उभारायचं आहे, कारण मला देवाकडून प्राप्त झालेलं आहे, देवाने मला सांगितलेलं आहे. आणि बायबल सांगतं की शल्मोनासोबतही देव बोललेला आहे आणि शल्मोनाने त्या मंदिराची उभारणी केलेली आहे, बांधकाम केलेलं आहे आणि सुंदर अशा प्रकारचं अतिभव्य मंदिर बांधलेलं आहे देवाच्या इच्छेप्रमाणे आणि देव संतुष्ट झालेला आहे. मग आता विशेष प्रकारे ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे एकत्र येतात तेथे प्रभू येशू आहे असं बायबल तुम्हाला आणि मला सांगतं आणि जेथे आराधना आहे, प्रार्थना आहे, देवाची उपासना केल्या जात आहे. मग याचा सुद्धा नमुना देवाने दिलेला आहे काय, याबद्दल तुम्हाला आणि मला विचार करणं फार गरजेचं आहे. जर मंडळी आहे, चर्च आहे, याचा अर्थ देवाकडून ते आलेला आहे. मग याचा सुद्धा देवाने एक नमुना दिलेलाच आहे आणि ते तसंच असावं ही देवाची इच्छा आहे. आता विशेष प्रकारे चर्च आणि जे मंदिर या भूमीवर बांधलं गेलेलं होतं त्यामध्ये फार मोठा फरक आहे. ते विटांनी, मातींनी बांधल्या गेलेलं मंदिर आहे, ते मानवाच्या हाताने बांधलं गेलेलं मंदिर आहे. पण जे चर्च आहे, मंडळी आहे, ते आध्यात्मिकरित्या देवाने स्वतः बांधलेलं आहे आणि आम्हाला जोडलेलं आहे. जेथे विटा आहेत, धोंडे आहेत, तेथे आम्ही रचल्या गेलेला आहोत असं बायबल आम्हाला सांगतं. अशा प्रकारे हा नमुना देण्यात आलेला आहे. त्यातील काही वचनं आपण अभ्यासण्यासाठी वाचणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20 ते 22 वचन मी आपल्यासाठी वाचतो. प्रेषित व संदेष्टे
या पायावर तुम्ही रचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. देवाच्या वस्तीसाठी सर्व विश्वासणारे रचून एक भव्य अशा प्रकारचं मंदिर, आध्यात्मिक मंदिर बनतं. आणि हे जागतिक मंदिर आहे. हे जागतिक मंदिर आहे. जगामध्ये जोही आत्मा देवासाठी जिंकला जातो, या मंदिरामध्ये तो रचल्या जातो. आणि तशा प्रकारचे मंदिर वाढतच आहे देव बापाचं. आणि तेथे देवाची वस्ती आहे हे बायबल सांगतं तुम्हाला आणि मला. आणि जेथे देवाची वस्ती आज आहे त्या मंदिराला ख्रिस्ताची मंडळी म्हटल्या गेलेला आहे. कारण आपण सर्वजण ख्रिस्ताच्या द्वारे तारल्या गेलेले आहोत, जे विश्वासणारे आहोत. ख्रिस्ताच्या द्वारेच तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आणि म्हणून या मंडळीचं सर्व स्पष्ट ना पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे. ते आहे त्याची स्वतःची म्हणजे ख्रिस्ताची मंडळी. म्हणजे यामध्ये तुम्हाला आणि मला काही भर घालायला सांगितली नाही आणि यामधून काही काढायला सांगितले नाही. जेथे ख्रिस्ताचं नाव आहे तेथे ख्रिस्ताचंच नाव राहणार आहे. त्याला तुम्हाला आणि मला मानवांची नावं देण्यासाठी देवाने सांगितलं नाही. लक्षात घ्या, मानवाची नावं द्यायला सांगितलेलं नाही. मानव हा फक्त कार्य करणारा आहे. प्रेषितांनी स्वतः म्हटलेलं आहे, आमचं नाव कोठेच नसावं. आमच्या नावाने तुम्ही तारल्या गेलेले नाही. आमच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला नाही. ख्रिस्ताच्या नावामध्ये झालेला आहे. म्हणून सर्व विश्वासणाऱ्यांनी एकत्र येऊन या जागतिक मंडळीचा भाग बनावा ही देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या. मी पुन्हा एक वार तुम्हाला उजळणी करून सांगतो. देवाने नोहाला सांगितलं आणि नोहाने तो प्रचार केला 120 वर्ष. आणि सर्वांना मुभा दिलेली होती की कोणीही या तारवामध्ये येऊ शकतं जर त्याने देवाची वाणी ऐकली तर. पण लोकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, कारण ते वाचवणारं जहाज होतं. त्यानंतर निवास मंडप देवाने पवित्रतेमध्ये तयार केलेला होता आणि मोशेला हा नमुना दिलेला होता. मोशेच्या द्वारे तो तयार झाला आणि इस्रायल लोकांसाठी तो विशेष प्रकारे अनेक वर्ष त्यांच्यासाठी त्या महत्वाचं कार्य होतं. आणि ते जेथे कुठे जात होते तेथे त्या प्रकारे ते देवाची आराधना करीत होते. आणि नंतर देवबापाने त्यांना मंदिर दिलं आणि मग ते शल्मोनाच्या द्वारे बांधल्या गेलं. आणि बायबल सांगतं की या मंदिरामधून केलेली प्रार्थना मी ऐकणार असं त्यांना अभिवचन दिलं. आणि त्या प्रकारे देवबापाने त्यांना आशीर्वादित केलं. आज ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी रचल्या गेलेल्या आहोत ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये, तेथे लक्षात घ्यायचं की देवाने आपल्या पुत्राला तुम्हाला आणि मला रचण्यासाठी बांधलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे. आता आपण विचार करूया आणि नवीन करारातील काही गोष्टींकडे लक्ष देऊन देवाने आज तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी जो मार्ग दिलेला आहे तो येशू ख्रिस्त आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. पण विशेष प्रकारे त्याची जी मंडळी आहे ती सर्वात महत्वाची आहे, जी नोहाच्या तारवासारखंच कार्य करणारी आहे. ज्यावेळेस जगाचा नाश होईल तेव्हा फक्त ख्रिस्ताचीच मंडळी देवाच्या हातामध्ये सुपूर्द केल्या जाणार आहे. जे कोणी त्या मंडळीमध्ये असतील त्यांना परमेश्वर स्वीकारेल हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तो नमुना दिलेला आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही आणि मी आज करू तर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे करू. आणि ज्या प्रकारे बायबल सांगतं की परमेश्वर नोहावर संतुष्ट होता, कारण नोहाने जे काही देवाने सांगितलं तसंच केलं. आज तुम्ही आणि मी सुद्धा जे विश्वासणारे आहोत, प्रभूच्या मागे जाणारे आहोत, ख्रिस्ताला आपला तारणारा संबोधणारे आहोत, त्याने आज तुम्हाला आणि मला काय सांगितलेलं आहे ते जर करण्यासाठी तुम्ही आणि मी जर पाऊल उचललं तर खरोखर प्रभू संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. या आपण पुन्हा बायबलकडे वळूया आणि जे बायबल पासून दूर गेलेले होते त्यांना सुद्धा बायबलकडे घेऊन येऊया, यासाठी की तारणाचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वर, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचं वचन तू प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत आणि विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचवलंस. प्रभू, त्यांना विचार करण्यासाठी सहाय्य कर.
प्रभू, त्यांना जर काही अडचण येत असेल तर त्यांनी कृपा करून जवळच्या कोणत्याही तुझ्या विश्वासणाऱ्याकडे जाऊन या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा, यासाठी त्यांना तू सहाय्य कर. प्रभू, या कार्यक्रमाच्या द्वारे अनेकांना तू आशीर्वादित करीत आहे, याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.